सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आदैत्रय जननी देवाची मनवोणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। प्रस्तुत वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती महान संत देहू निवासी श्रीमंत साधू ज्यांनी मानवी देह वैकुंठाला नेला। नवे नवे वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा आणि भगवंताला शरण जात असताना त्या देवाला शरण जात असताना कशा पद्धतीने शरण जावं याचं महत्त्व प्रतिपादन करणारा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला। विठ्ठल अभंगामध्ये असं प्रतिपादन करतात। अभंगाचा पहिला शब्द जो आहे तो व्याकरणामध्ये कशा अर्थाने आला जातो। म्हणवोणी शरण जावे। म्हणवोणी हा शब्द प्राकृत भाषेतला आहे, परंतु आपल्या साध्या सामान्य व्यावहारिक भाषेमध्ये जर हा शब्द वापरायचा झाला तर याचा आपण वापर करतो म्हणून, आणि म्हणून हा शब्द तेव्हाच वापरला जातो जेव्हा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं किंवा अगोदर काहीतरी पार्श्वभूमी असते आणि मग नंतर हा शब्द वापरला जातो। एखादा माणूस सकाळी सकाळी उठून जर कुठे गावाला जायला निघाला, बस स्टँडवर जर दिसला तर आपण त्याला विचारतो सकाळी सकाळी कुठे चाललात। त्यावेळेला ते सांगतात की आमच्या नातेवाईकातील अशा अशा मुलीचं लग्न आहे ना। पुढे काय म्हणतात म्हणून मग हा शब्द तेव्हाच वापरला जातो की जेव्हा काहीतरी पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणवोणी हा शब्द वापरला। या ठिकाणी म्हणवोणी शब्द वापरून महाराज वर्णन करतात की या ठिकाणी तुम्हाला शरण जायचे। कृती अगोदर सांगितलेली आहे, परंतु कृतीचं कारण जे आहे ना ते तुकोबारायांनी नंतर वर्णन केलेलं आहे। तुकोबाराया म्हणतात तुम्ही शरण जा। एखाद्या मुलाला जर आपण प्रश्न त्या ठिकाणी विचारला, त्याला जर आज्ञा जर आपण केली तर त्यामागे काहीतरी पार्श्वभूमी असते। तुमच्या घरामध्ये एखादा लहान मुलगा असेल, त्याला जर तुम्हाला काही काम सांगायचं असेल आणि आपण त्याच्याकडे जर पैसे दिले तर आपण त्याला फक्त सांगितलं की तू गावामध्ये जा आणि घेऊन ये, परंतु काय घेऊन ये हे ते जर तुम्ही सांगितलेलंच नसेल तर त्या ठिकाणी मनुष्याची फसगत होते। आणि म्हणून तुकोबारायांचे विचार, तुकोबारायांचा एक एक शब्द म्हणजे ज्ञानाचा सागर आहे। आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी अप्रत्यक्षपणे भगवंताला शरण जावं म्हणून हा शब्द वापरलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात म्हणवोणी शरण जावे। या ठिकाणी आपल्याला शरण जायचंय, परंतु ते कुणाला जायचं आणि कसं जायचं याचं वर्णन उत्तरार्धामध्ये करतात। सर्व भावे देवासी, आणि परत जर आपण विचार केला सर्व भावाने देवाला शरण जायला सांगतात, परंतु त्याचं कारण काय तर कारण सुद्धा पुढे महाराजांनी वर्णन केलेलं आहे। त्या भगवंताला शरण जाण्याचं फक्त एकच कारण तुम्ही आम्ही सामान्य जीव ज्या मृत्यू सागरामध्ये आपण जन्माला आलो, ज्या भवसागरामध्ये आपण मानव देह घेऊन जन्माला आलो, हा जर भवसागर तरुण आपल्यालाही जीवनरूपी नौका पहिलं तीरावर जर घेऊन जायची असेल तर त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणीच पार करू शकत नाही। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। त्या भगवंताशिवाय हा भवदुस्तर कोणीच पार करू शकत नाही। आणि याचंच कारण काय, कारण तो भगवंत कसा आहे, करुणावंत आहे, दयाळू आहे, मायेचा सागर आहे, बहु आहे करुणावंत। आणि एवढंच नाही
तर जगद्गुरु तुकोबाराया या ठिकाणी प्रतिपादन करतात, भगवान परमात्मा करुणावंत आहे, दयेचा सागर आहे आणि त्याचप्रमाणे त्या भगवंताला अनंत प्रकारची नावं आहेत आणि अनंत हे सुद्धा त्याचं एक नाव आहे. अनंत हे नाम जा, आणि याचंही कारण काय, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आणि पुढे जाऊन तुकोबाराया म्हणतात की माझ्या जीवनामध्ये गुरुकृपेने म्हणा, अभ्यासातून म्हणा, जे मला साक्षीला आलं तेच मी तुमच्या समोर मांडलं, दुसरं काहीही मी तुमच्या समोर मांडलं नाही. आणि म्हणून तुकोबाराया साक्ष देऊन सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आणि प्रगट करण्याचं कारण सुद्धा काय, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. अभंग जवळजवळ आता तुम्हाला हो म्हणा, मी घरी नाही येणार विचारायला. अभंग जवळजवळ तुम्हाला समजला असं गृहीत धरून अभंगाच्या विस्तृत अर्थाकडे जाण्या अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. स्टार्टिंग ऑफ कीर्तन हा दॅट इज इन्फॉर्मेशन. या ठिकाणी परमपूज्य ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि परमपूज्य ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ महाराज, आपण ज्यांना भाऊ आणि बाबा म्हणतो, यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेला हा आपला अखंड नामयज्ञ सोहळा सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, त्याचप्रमाणे सर्व तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थ, गावकरी सर्वांच्या सहकार्यातून हा नामयज्ञ सोहळा अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे. आणि या नामयज्ञ सोहळ्याची आजची मला तरी वाटतं 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्याकडे योगायोगानं आलेली आहे. आणि खरं तर हे माझं परम भाग्य आहे, कारण सप्ताह जो आहे तो भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा आहे, भाऊ बाबांच्या पुण्यतिथीचा आहे. आणि सप्ताह ज्या ठिकाणी आहे ती जागा सुद्धा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या मंदिराच्या प्रांगणाची आहे. आणि तुम्ही मला कीर्तनाला बोलावलं, माझं माहेर सुद्धा भगवानगडचंच आहे. विठ्ठल या ठिकाणी परिहार द्यायचा तो असा की हे जे संत या ठिकाणी होऊन गेले, असे संत पुन्हा या विश्वामध्ये होणार नाही. कारण जे संत या ठिकाणी होऊन गेले त्यांची कीर्ती या ठिकाणी दिगंतरामध्ये राहत असते. आणि म्हणून हे अतिशय वैराग्यवान संत या आपल्या पृथ्वी तलावर होऊन गेले, या विश्वामध्ये होऊन गेले, असे संत परत होत नाही. कारण अधिकारी संत होऊन जातात, परंतु त्यांचा अधिकार हा गेल्यानंतर कळतो. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांचा अधिकार कळत नाही. कारण या ठिकाणी तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं, तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल ताई आळंदीला कीर्तन शिकले असतील, ताई कुठे संस्थेमध्ये गेल्या असतील, परंतु मी कुठेच कीर्तन शिकले नाही, कुठे मी कीर्तन शिकायलाही गेले नाही. फक्त माझ्या कुळामध्ये फक्त एवढी परंपरा आहे की माझे आजोबा जे होते ते स्वतः भगवान बाबाचे विणेकरी होते आणि तोच वारसा फक्त माझ्याकडे आलेला आहे. आणि म्हणून या आपला जो हा परिसर आहे, या परिसराला परमार्थाचं वरदान आहे. आणि म्हणून ही अशी परमार्थाची जी माती आहे, याच मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. आणि आज याच कार्यक्रमामध्ये भाऊ आणि बाबांची सेवा करण्याचं परम भाग्य मला मिळालं. यासारखं दुसरं माझं भाग्य कोणतंच नाहीये. विठ्ठल आणि म्हणून बघा या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे,
सुंदर असं आयोजन आहे। या ठिकाणी आपण जर विचार केला तर बघा, परिहार सांगून झाला, परंतु तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आमच्या गावाला आल्या, तुम्ही सर्व परिहार दिला, परंतु या ठिकाणी आमच्या गावाचं नावच सांगितलं नाही, बरोबर आहे की नाही? तर ज्या ठिकाणी आपला अखंड नामयज्ञ सोहळा आहे, ही आपली पिंपरखेड जी भूमी आहे, ही साधू संतांच्या आशीर्वादानं पवित्र झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हे पुण्य कार्य होत आहे। आणि त्याचप्रमाणे बघा, एवढ्या लांब तुमच्याकडे कार्यक्रमाचा योग येणं हे काही सोपी गोष्ट नाहीये आणि म्हणून या ठिकाणी ज्यांच्यामुळे आमची ही सेवेची संधी प्राप्त झाली, हा योग जो आला ते आमचे नागरे भाऊ आणि आमचे शिरसाट काका यांच्यामुळे हा योग आला। आणि खरं तर आम्ही नागरे भाऊंच्या घरी जेवण सुद्धा केलं, म्हणजे ज्याची खावी पोळी बरोबर आहे की नाही? आणि खरंच त्यांनी पुरणपोळी बनवलेली होती बरं का। आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवलं, ही सेवा आमच्या पदरामध्ये दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आणि या ठिकाणी 2 तास कीर्तन करायचं आहे, परंतु ज्यांच्या साथीनं हे कीर्तन करायचं आहे ते आमचे सर्व गायनाचार्य, सर्व महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमचे मृदुंगाचार्य सर्व महाराज असतील, विणेकरी बाबा असतील, सर्व टाळकरी असतील, सर्वांच्या साथीनं हे कीर्तन या ठिकाणी आपल्याला पार पडायचं आहे। आणि एवढीच नाही तर तुम्ही सुद्धा यामध्ये आहे, तुम्ही सुद्धा 2 तास टाळी वाजवायची, मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं आणि मगच खरं हे कीर्तन होत असतं। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात, मनवोणी शरण जावे। या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय की तुम्हाला शरण जावं लागेल। ठीक आहे, साधकांना ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितलं की तुम्हाला शरण जावं लागेल, त्यावेळेला साधकांना प्रश्न पडला की महाराज फक्त सांगताय की तुम्ही शरण जा, परंतु साधक विचारी होते। साधकांना प्रश्न पडला की तुकोबाराय सांगताय शरण जा, परंतु जायचं कुणाला? या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही शरण जा, परंतु शरण जायचं कुणाला? शरण संतांना जायचं की शरण देवाला जायचं? हा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या साधकांना शरण जायला सांगितलेलं होतं त्या साधकांसमोर निर्माण झाला। आणि मग त्यावेळेला साधक तुकोबारायांना विचारू लागले, का हो तुकोबाराया तुम्ही शरण जायला सांगतात, परंतु नेमकं शरण संतांना जावं की नेमकं शरण देवाला जावं? हा प्रश्न आमच्या बुद्धीला निर्माण झाला। आणि मग तुकोबाराया पुन्हा सांगू लागले की या ठिकाणी तुम्ही देवालाही शरण गेलं तर योग्यच आहे आणि संतांनाही शरण गेलं तरी सुद्धा योग्यच आहे। आणि मग याचं वर्णन पुढे महाराज करतात। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवाला शरण गेलं तरी योग्यच आहे, संतांना शरण गेलं तरी योग्यच आहे। मग साधकांनी पुन्हा प्रश्न विचारला की तुकोबाराया तुम्ही जर म्हणता संतांना शरण गेलं तेही बरोबर आहे, देवाला शरण गेलं तेही बरोबर आहे, मग तुम्ही या ठिकाणी उल्लेख जो केलेला आहे की या ठिकाणी शरण देवाला गेलं पाहिजे, हा उल्लेख तुम्ही या ठिकाणी का केला? विठ्ठल 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 आणि म्हणून या ठिकाणी बघा महाराज पुन्हा बोलू लागले। महाराजांनी त्या ठिकाणी साधकांना सांगितलं मी या ठिकाणी देवाला शरण जावं असा पुरेपूर उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, परंतु माझं दुसरं जे म्हणणं आहे की संतांनाही शरण गेलं तरी चालेल, देवालाही शरण गेलं तरी चालेल, हेही म्हणणं माझं तितकंच खरं आहे। मग ते कसं? तर बघा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय यांनी सांगितलं तुम्ही संतांना शरण गेलं तरी देवाला शरण गेल्यासारखं आहे आणि देवाला शरण गेलं तरी संतांना शरण गेल्यासारखं आहे। मग हे कसं? तर तुकोबाराय म्हणतात की संतांचा जर आपण विचार केला आणि एका बाजूला आपण देवाचा विचार करू, भगवान परमात्मा हा करुणावंत आहे, दयेचा सागर आहे, भगवान परमात्मा चतुर आहे, भगवान परमात्मा कसा आहे? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, सर्व विश्वाची सत्ता त्या भगवान परमात्म्याकडे आहे, असा भगवान परमात्मा आहे। परंतु आमच्या संतांचा जर विचार केला तर हे संत कसे आहेत ना? तर मग आमच्या संत मायबापांनी उत्तर दिलं
साधू थोर जाणा 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 थोर जाणा साधू 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 थोर जाणा कलियुगी 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 साधू थोर जाणा 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 भगवान परमात्मा जो आहे त्याच्याकडे संपूर्ण विश्वाची सत्ता आहे. परंतु या ठिकाणी जर आपण विचार केला हे संत जे आहेत या कलियुगामध्ये हे संत सुद्धा थोर आहेत. आणि मग देवाचंही वर्णन केलं संतांचंही वर्णन केलं आणि मग या ठिकाणी पुन्हा प्रश्न पडला की शरण संतांना जावं की शरण देवाला जावं. आणि मग हा प्रश्न पडल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या वर्णन करू लागले की तुम्हाला देवाला जर शरण जायचं असेल ना तर देवाला शरण जात असताना सुद्धा आमच्या संतांना भेटल्याशिवाय या देवाची प्राप्ती नाही आहे. कारण सावले से मिलने का संत संग ही बहाना है दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है सावले से मिलने का संत संग ही बहाना है. त्या भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर या ठिकाणी संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही आहे. कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आणि या ठिकाणी बघा हे वर्णन केल्यानंतर देवाला प्राप्त करायचं असेल तर संतांना भेटावंच लागतं. नवे नवे आपल्याकडे बघा जे ग्रंथ भंडार आहे जे ज्ञान भंडार आहे त्या ज्ञान भंडारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर असतील तर ते आपले 4 वेद आहेत. आणि ते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आपण सहज म्हणतो चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीसी गाती. 4 वेद कोणते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि हे 4 वेद सर्व ग्रंथांमध्ये जर श्रेष्ठ आहेत ना तर या वेदांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय वेदानंत बोलीला वेदानंत बोलीला वेदानंद बोलीला बोलीला वेदानंत बोलीला वेदानंत बोलीला वेदानंद बोलीला बोलीला
काढिला विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे। या ठिकाणी वेदांनी सुद्धा सांगितलं देवाला शरण जावं लागेल। मग बघा संतांना शरण जायचं का हे शास्त्राने कुठे आपल्याला सांगितलेलं आहे का? तर या ठिकाणी बघा संतांना शरण जायचं हे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे। आणि आपण जर याचा विचार जरा केला तर बघा संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे। या पंथानं संतांकडे जाऊन त्या श्रीपतीला त्या देवाला आपल्याला आळवायचं आहे। म्हणजे अप्रत्यक्षपणे संतांना सुद्धा शरण जायला सांगितलं। एवढंच नाही तर बघा माऊली ज्ञानोबा यांनी म्हटलेलं आहे जो मज होया अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण तोची शरणागता शरण्य मीच एकू। आणि भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम। संतांनी सुद्धा सांगितलंय माऊली ज्ञानोबा यांनी जर सांगितलंय की अनन्यतेनं तुम्ही मला शरण या जो मज होय अनन्य शरण। आणि भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो माम। दोघंही जे सांगतात ते बरोबर आहे। शास्त्र दोन्हींचंही जे वर्णन करतात ते बरोबर आहे। पण ते बरोबर कसं तर बघा संतांना जर शरण गेलं तर देव मिळणारच आहे। आणि देव कसा मिळणार तर हे सुद्धा शास्त्रकारच सांगतात। देव कसा मिळणार तर ज्या संतांना आपण शरण जाणार आहोत ना त्या संतांचं हृदय हे भगवंताने भरलेलं असतं। त्यांच्या हृदयामध्ये भगवंत सोडून दुसरं काहीही नसतं। कारण आपण संतांचं जर चरित्र लक्षात घेतलं तर या ठिकाणी आमच्या जनाबाईंनी सुंदर वर्णन केलेलं आहे बघा। हृदय बंदिखाना केला हृदय बंदिखाना केला। हृदयामध्ये त्या भगवंताला किंवा कोंडू कोंडू धरणं जीव देह भावे पूजणं। संतांच्या हृदयामध्ये भगवंत सोडून दुसरं काहीही नाहीये। आणि एवढंच नाही तर बघा जो भगवंत आपल्याला बाहेर मूर्ती रूपानं दिसतो ना तोच भगवंत या संतांच्या हृदयात असतो। साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी हो साठविला हृदय संपुष्टी साठविला हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर धाकुटे मूर्ती उभा हो 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 बाहेर धाकुटे मूर्ती उभा हा 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 साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी। बाहेर धाको मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा साठविला राहे हृदय साठविला राहे साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा। कारण संतांच्या हृदयामध्ये भगवंत सोडून दुसरं काही नसतं। आणि म्हणून या ठिकाणी
जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलं, संतांना शरण गेलं तरी सारखंच आहे आणि देवाला शरण गेलं तरी सारखंच आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांचं दोन्हीही म्हणणं साधकांना मान्य झालं आणि मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की या ठिकाणी मी देवाचा उल्लेख केलेला आहे, परंतु देवाला शरण जात असताना सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला संतांनाच शरण जावं लागतं. कारण संतांना शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती ही नाहीच आहे. कारण ज्याप्रमाणे बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर भगवान परमात्म्याची भक्ती करायची असेल तर या पृथ्वी तलावर नरदेह घेऊन जन्माला आल्याशिवाय पर्याय नाहीये. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवाला जर शरण चाललात ना तर संतांशिवाय पर्याय नाहीये. आणि म्हणून महाराजांचं दोन्हीही म्हणणं बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला सांगतात की तुम्ही देवाला शरण गेला पाहिजे. अभंगाचं पहिलं म्हणून या शरण जावे, म्हणून शरण जावे, हो म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, हो म्हणून शरण जावे, म्हणून साधक लोक तयार झाले. आता बघा संतांच्या मार्गाने जायला साधक लोक तयार झाले. आपण सुद्धा संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे, परंतु कोणाच्या मार्गाने जावं आणि कोणाच्या मागे जावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता आम्ही कीर्तनाला आल्यानंतर मी जेव्हा कीर्तनाला आले तेव्हा मला कुणाच्या मागे यावं लागलं? झोपले का तुम्ही? कोणाच्या मागे यावं लागलं? सोबदार काकांच्या मागे यावं लागलं. एकटेच आहेत का? सोबदार काकांच्या मागे यावं लागलं. आणि त्यांच्या मागे येत आहे का ते फक्त पुढेच चालले होते, त्यांनी काही मागे बघितलं नाही. आता मला वाटलं ते काय मला तीर्थपुरीला घेऊन जातात काय प्रश्न पडला, परंतु या ठिकाणी त्यांच्या मार्गाने यावं लागलं, कारण मार्ग योग्य निवडता आला पाहिजे. आणि म्हणून साधकांना जगद्गुरु तुकोबार यांचं म्हणणं मान्य झालं आणि मान्य झाल्यानंतर साधक देवाला शरण जायला तयार झाले. परंतु देवाला शरण जायला तयार झाले कारण भगवान परमात्मा जो आहे ना तो भगवान परमात्मा काय करतो? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मया वेशित चेतसाम. हा संसार सागर पार करून नेण्याचं कार्य भगवान परमात्मा करत असतो. परंतु हा संसार सागर पार करून जर जायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन आपल्याला करावं लागेल. मग भगवंताचं नामचिंतन करत असताना तुम्ही म्हणाल का हो ताई नामचिंतन करावं, परंतु संसारातून वेळ काही मिळत नाही. आणि एखादा मनुष्य जर भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला, एखाद्या मनुष्याला जर भगवंताचं वेड लागलं, भगवंताच्या नादाला एखादा मनुष्य जर लागला, रोज मंदिरामध्ये येऊन टाळ वाजवू लागला, हरिपाठ म्हणू लागला, तर लोक काय म्हणतात? वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, लाचवला
लागलं. हा काय झाला? वेडा झाला. कारण इतके दिवस भगवंताची भक्ती केली नाही आणि आता भगवंताच्या नादाला लागला. परंतु भगवंताच्या नादाला लागल्यानंतर लोक वेडा झाला असं म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण कोणाच्या नादी लागावं हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. कारण देवाच्या नादी लागणं सोपं आहे, संतांच्या मार्गाने जाणंही सोपं आहे. संतांचाही नाद आपण केला तरी चालेल, परंतु सगळ्यांचा नाद करायचा, पण यांचा नाद करायचा तुम्ही खुशाल नाही म्हणता. आणि म्हणून भगवंताचा नाद आपण केला पाहिजे. कारण त्या भगवंताच्या नादाला एकदा की मनुष्य लागला की संसारातील सर्व काही विसरून जातो. आणि हा संसार जो आपला आहे ना, बाले आणि बाली आणि 4x4ची खोली, हा संसार मनुष्य विसरून जातो. कधी? ज्या वेळेला भगवंताच्या नादाला आपण लागतो, ज्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग आपण होतो ना, त्यावेळेला हा संसार, 4 भिंतीचा संसार, व्यावहारिकपणे शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला प्रपंच म्हटलं गेलेलं आहे, तो प्रपंच बाजूला ठेवून मग भगवान परमात्मा आपली जीवनरूपी नौका जी आहे पहिल्या तीरावर घेऊन जाण्याचं कार्य करतो. आणि भगवान परमात्मा पहिल्या तीरावर घेऊन जाण्याचं कार्य करतो. परंतु जसे इलेक्शनला आपल्याला उमेदवारांच्या गाड्या घ्यायला येतात, तसं भगवंत आपल्याला घ्यायला येत नाही. आपल्याला संतांकडे जावं लागतं आणि मग संत आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात आणि मग जीवनरूपी नौका पार होते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ, नाव किनारे लगाओ. त्या भगवंताला म्हटलं की देवा, तू आमची जीवनरूपी नौका जी आहे ना, ती पहिल्या तीरावर घेऊन जा. कारण जीवनामध्ये गुरु होतात ते संत असतात, संत हेच गुरु असतात. संतत्वाचा अधिकार आल्याशिवाय गुरु जीवनामध्ये या ठिकाणी होता येत नाही. आणि म्हणून एकदा ते संत जीवनामध्ये भेटले की त्यांना विनंती करा की आमची जीवनरूपी जी नौका आहे ती पहिल्या तीरावर घेऊन जा. त्या संतांना सांगा, त्या श्री गुरूंना सांगा, गुरुदेव दया करके मुझे को अपना लेना, मैं शरण पड़ा चरणों में जगा देना, गुरुदेव दया करके मुझे को अपना लेना. एकदा की ही जबाबदारी संतांवर आपण हा भार घातला की संत आपोआप आपल्या बोटाला धरून आपल्याला भगवंताजवळ घेऊन जातात. आणि म्हणून हे वर्णन जगद्गुरु तुकोबार यांनी केलं अभंगाचं दुसरं. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, पाद तो उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो उतरील पार.
नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा हा जो भवसागर आहे हा पार करून पहिल्या तीरावर आपल्याला घेऊन जाईल. परंतु या ठिकाणी तो भगवंत आहे तरी कसा? भगवंत कसा आहे? भगवंत करुणावंत आहे, दयेचा सागर आहे. आपण जर या ठिकाणी विचार केला भगवंताचं औदार्य किती आहे, तुझे औदार्य जाणो किती औदार्य भगवंताचं आहे हे आपण विचार करू शकत नाही. नवे या ठिकाणी आपण जर विचार केला नवे दयज्ञात धय नैर्न दानैर न चक्रिया भिर्ण तपोभिरुग्रये अशा प्रकारचं भगवंताचं औदार्य आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्वैव वेमतम. इतका उदार भगवान परमात्मा, इतका करुणावंत, इतका दयेचा सागर. परंतु आमचे संत सुद्धा तितकेच कृपावान आहेत, तितकेच दयाळू आहेत. परंतु सर्व संत हे दयाळू नसतात. परंतु आपण जर या ठिकाणी विचार जर केला ना तर परमपूज्य ऐश्वर्य संपन्न संत आमचे भगवान बाबा जे होते हे अतिशय दयाळू, अतिशय प्रेमळ होते. परंतु याच बरोबरीने जर आपण विचार केला ना तर आपले भाऊ जे होते हे अतिशय कडक, अतिशय कणखर आणि अतिशय क्रोधी व्यक्तिमत्व होतं. कारण वैराग्य हे तेवढं कडक होतं. कारण आपण जर विचार केला भगवानगडाच्या पायथ्याशी बघा खरवंडी जवळ माझं माहेर आहे टेंभुर्णी आणि त्या गावामध्ये एका वेळेला ज्यावेळेला भाऊ आणि बाबांची वारी त्या ठिकाणी आले आणि भाऊ आणि बाबांची परिक्रमा त्या ठिकाणी आल्यानंतर सप्ताहासाठी भाऊ आणि बाबांनी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी सप्ताहासाठी काहीतरी दान करा, मदत करा. आणि त्यावेळेला गावातील लोकांनी या ठिकाणी बाबांना भाऊंना कारण दिलं की बाबा आमचे मठ मूग अजून पेरायचे बाकी आहेत आणि मठ मूग अजून पेरायचे बाकी आहेत हे सांगितल्यानंतर त्या ठिकाणी बाबा दयाळू होते, अतिशय प्रेमळ होते. बाबा म्हणाले ठीक आहे तुमचे मठ मूग अजून पेरले नाहीत, ते पेरल्यानंतर तुमचं पीक निघाल्यानंतर तुम्ही सप्ताहाला दान करा, मदत करा. परंतु भाऊंचा स्वभाव अतिशय कडक होता. त्या ठिकाणी भाऊ म्हणाले तुम्हाला मठ मूग अजून पेरायचे आहेत आणि ते मठ मूग जर या ठिकाणी आले नाही, एवढाच शब्द भाऊंच्या मुखातून निघाला. आज त्या गावामध्ये कुणी कितीही मूग पेरू द्या, 2 पायलीच्या वर मूग कोणालाच होत नाही. हे संतांचं वैराग्य असतं. विठ्ठल आणि आपण जर बघितलं वैराग्याचा अधिकार, बाबांचा अधिकार जर आपण बघितला तर किती सुंदर वर्णन आहे बघा. बैसोणी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी चराचराचे कैवारी कीर्ती झाली चराचरी आरती भगवान बाबा आरती भगवान बाबा शांती
परमेश्वरी वाचावी एवढं बाबांचं वैराग्य आहे. या ठिकाणी बाबांचं नाव मुखाने घेणं एवढा अधिकार माझा नाहीये, परंतु या ठिकाणी ज्या समाजाला या गोष्टी माहित नाही या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आपण समाजाला सांगितल्या पाहिजे. कारण आपण जर बघितलं ना तर या ठिकाणी संतांनी परमार्थाचा वारसा देण्याचं कार्य केलं आणि हाच वारसा घेऊन या ठिकाणी तुम्ही आम्ही हे सर्व कार्य करतोय. आणि म्हणून संत हे सुद्धा दयाळू असतात, संत हे सुद्धा उदार असतात आणि म्हणून संतांना शरण जाणं काय आणि देवाला शरण जाणं काय दोन्हीही गोष्टी समान आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर बघा जीवनामध्ये भगवंताची भक्ती करत असताना आपण म्हणतो संसार जो आहे, प्रपंच जो आहे, प्रपंचातून वेळ मिळत नाही, प्रपंचातून वेळ मिळत नाही. परंतु ठीक आहे, प्रपंच आपण या ठिकाणी करतोय कोणासाठी करतोय? दुसऱ्यांसाठी आहे. आणि परमार्थ जो आपण या ठिकाणी जीवनामध्ये करणार आहोत ना हा परमार्थ स्वहिताचा आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. आणि म्हणून संत मायबाप आपल्याला सांगून गेले की या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा. कारण या ठिकाणी जर आपण विचार केला या वाणीनं आपल्याला काय करायचंय त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. आणि म्हणून सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दुर्व्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. अर्जुन ज्या वेळेला युद्धासाठी तयार झाला भगवंत सुद्धा हेच म्हणाले तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धाच्या. तू फक्त काय कर, माझ्या नामाचं स्मरण कर, माझ्या नामाचं चिंतन कर, एवढंच सांगितलं. एवढंच नाही, संत मायबाप म्हणतात माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
विठुरायाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना. प्रक्षेपण